बॉडी और फिजिकल ऑब्जेक्ट. आपण फिजिकल बॉडी म्हणजे एखादी बॉडी, दगड ही फिजिकल बॉडी आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, जे नॉन लिव्हिंग असतं. अ फिजिकल ऑब्जेक्ट और फिजिकल बॉडी और सिम्पली ऑब्जेक्ट और बॉडी इज अ कलेक्शन ऑफ मॅटर. त्याच्यामध्ये काय मॅटर असतं, म्हणजे बारीक 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 कण असतं. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज मास. आणि हे जे अमाऊंट आहे, जितके कण असतात सगळे एकत्र घेऊन त्याला काय म्हणतो आपण, मास म्हणतो. आता सॉलिडमध्ये मॅटर, सॉलिड म्हणजे काय, दगड डोळ्यासमोर आणा, त्याच्यामध्ये हे कण आहेत ते अगदी क्लोजली पॅक्ट असतात, म्हणजे एकमेकांना अगदी चिकटून असतात. लिक्विड, लिक्विड म्हणजे पाणी, चहा वगैरे, ह्याच्यामधले जे कण आहेत ना, त्यांच्यामध्ये थोडीशी जागा असते. आणि गॅस, गॅसमध्ये काय असतं, ते फारच दूर दूर असतात, त्यामुळे आपल्याला गॅस वगैरे असं नीटपणे दिसत नाही. इन सॉलिड्स द मॅटर इज क्लोजली पॅक्ड. इन लिक्विड्स इट इज लिटिल लूजली पॅक्ड. अँड इन गॅस मॅटर इज एक्स्ट्रीमली लूज. द मॅटर हॅज गॉट टू प्रॉपर्टीज. म्हणजे मॅटरचे दोन गुणधर्म आहेत, म्हणजे मॅटरविषयी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक गोष्ट काय का त्याला मास असतं. द मास इज क्वांटिटी ऑफ मॅटर इन अन ऑब्जेक्ट. आणि दुसरी गोष्ट काय, व्हॉल्यूम. द व्हॉल्यूम इज द स्पेस दॅट अन ऑब्जेक्ट ऑक्युपाईज. म्हणजे ती व्हॉल्यूम जी आहे ही तो फिजिकल ऑब्जेक्ट जी जागा ऑक्युपाय करतो त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. मॅटर हॅज नॅचरल टेंडन्सी टू रेझिस्ट अ चेंज इन इट स्टेट. स्टेट म्हणजे अवस्था, रेझिस्ट म्हणजे त्या मॅटरला एक नॅचरल टेंडन्सी आहे, म्हणजे मॅटरला जनरली तो ज्या अवस्थेत आहे ती अवस्था बदलायला आवडत नाही. आणि तो ते टेंडन्सी टू रेझिस्ट म्हणजे त्याचा तो गुणधर्म आहे की काही सांगितलं तर त्याला नाही म्हणायचं. रेझिस्ट म्हणजे आपण त्याला असं नाही म्हणतो. दिस इज कॉल्ड इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, थोडक्यात तसं बघायचं ना तर इनर्शियाचा अर्थ आळशीपणा असू शकतो. म्हणजे एका ठिकाणी दगड बसला ना का तो तिकडेच बसणार, तो हलणार नाही. द मोर द मास मोर इज द इनर्शिया. म्हणजे जितकं जितकं मॅटरची क्वांटिटी जास्त असते तितकं त्याचा मास जास्त असतं आणि तितका त्याचा आळशीपणा जास्त असतो, म्हणजे मोर इज द इनर्शिया. अ फिजिकल बॉडी हॅज मास अँड व्हॉल्यूम. अँड व्हॉट इज व्हॉल्यूम? द अमाऊंट ऑफ स्पेस इट ऑक्युपाईज. फिजिकल क्वांटिटी. द फिजिकल ऑब्जेक्ट्स आर असोसिएटेड विथ फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे फिजिकल ऑब्जेक्ट्सचा फिजिकल क्वांटिटीशी संबंध असतो. तो कसा काय ते पाहूया. आईस क्यूब इज अ फिजिकल ऑब्जेक्ट. आईस बर्फाचा तुकडा एक फिजिकल ऑब्जेक्ट आहे. आता त्या आईस क्यूबला वजन आहे, त्याचं टेम्परेचर आहे, त्याचं व्हॉल्यूम आहे. ह्या सगळ्या वजन, टेम्परेचर, व्हॉल्यूमला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. Then its mass, temperature, volume are physical quantities associated with it. म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेल्या ह्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर जनरली फिजिकल क्वांटिटीज कुठल्या असतात? वेट, डिस्टन्स, स्पीड, लेंथ, ब्रेड्थ, हाईट, एरिया, व्हॉल्यूम, टेम्परेचर. हां, आता दुसरी गोष्ट काय फिजिकल क्वांटिटी बद्दल लक्षात ठेवायची का, फिजिकल क्वांटिटी नेहमी मेजर होतात. फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड. मेजरमेंट हॅज अ न्यूमेरिक व्हॅल्यू अँड युनिट. म्हणजे न्यूमेरिक व्हॅल्यू म्हणजे एक नंबर असतो आणि त्याचं युनिट असतं. फॉर एक्झाम्पल, द डिस्टन्स बिटवीन मुंबई अँड पुणे इज 180 किलोमीटर. तर व्हॅल्यू किती झाली, नंबर किती आहे, 180, 180, आणि युनिट किती आहे, किलोमीटर. आणि फिजिकल क्वांटिटी डिस्टन्सचं काय, 180 किलोमीटर्स. तसंच व्हॉल्यूम ऑफ वॉटर टँक इज 500 लिटर्स. मग व्हॅल्यू किती आहे, 500 आहे, आणि युनिट काय आहे, लिटर्स आहे. फिजिकल क्वांटिटी टाइप्स. फिजिकल क्वांटिटीना दोन प्रकारचे असतात, स्केलर आणि व्हेक्टर. तर आता स्केलर म्हणजे काय आणि व्हेक्टर म्हणजे काय आपण बघून घेऊया. स्केलर क्वांटिटी अशी असते का जो नंबर आणि युनिट हे तुम्हाला मिळालं ना का त्या फिजिकल बॉडीबद्दलची आपल्याला पूर्ण माहिती मिळते. फॉर एक्झाम्पल,
मी जर दोरा घेतला आणि म्हटलं का ह्या दोऱ्याची लेंथ 5 मीटर्स आहे, तर तुम्हाला पूर्णपणे कल्पना आली का ते काय आहे. तर ह्याला आपण 5 मीटर्स लेंथ ला आपण स्केलर क्वांटिटी म्हटलं. तर जरा हे एवढं वाचूया, मग वेक्टर काय ते बघूया. द फिजिकल क्वांटिटीज आर ऑफ टू टाइप्स, स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी म्हणतो, अँड वेक्टर्स किंवा वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी, the physical quantity that can be completely expressed by the magnitude and the unit are called as scalars. For example, length, breadth, area, temperature, etc. Length 5 meters, magnitude is 5, unit is 5 meters. Okay. आता वेक्टर क्वांटिटी आहे ना, वेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड लागते, पण त्याच्याबरोबरच डायरेक्शन लागते, म्हणजे दिशा लागते. तर तुम्हाला विचारलं की शाळेची लायब्ररी कुठे आहे, आता तुम्ही म्हणाले 2 किलोमीटरवर, तर ही इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट आहे ना. पण तुम्ही म्हणाले की 2 किलोमीटर पूर्वेला, तर मग त्या माणसाला कळलं का इथून सरळ मी पूर्व दिशेने गेलो 2 किलोमीटर तर मला लायब्ररी भेटेल. तर त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात, आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी होते. वाचूया. वेक्टर क्वांटिटी, द क्वांटिटी दॅट इज कम्प्लिटली एक्सप्रेस्ड ओनली वेन मॅग्निट्यूड, युनिट अँड डायरेक्शन आर गिवन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट. A displacement of 20 kilometers towards north. Magnitude is 20, unit is kilometer, and direction is north. आता आपण फिजिकल बॉडीज, फिजिकल क्वांटिटीज आणि युनिट्स ह्या तिघांमधलं एकमेकांशी काय रिलेशन आहे ते बघूया. पहिली गोष्ट म्हणजे फिजिकल बॉडीज. त्याबद्दल काय लक्षात ठेवायचं की कुठलीही फिजिकल बॉडी आहे त्याच्यात 2 अवस्थेत असू शकते, ॲट रेस्ट किंवा इन मोशन. ॲट रेस्ट म्हणजे काय, तिची अवस्था एका ठिकाणी बसलेलं असतं, दगड एका ठिकाणीच आहे. ऑर इन मोशन, किंवा हलत असते. हलत असते म्हणजे काय, गाडी आहे एखादी, ती रस्त्यावरून चालली आहे, तर इट इज इन मोशन, इट इज अ फिजिकल बॉडी इन मोशन. आता या फिजिकल बॉडीज बरोबर फिजिकल क्वांटिटीज रिलेटेड असतात, आणि त्या फिजिकल क्वांटिटीज 2 प्रकारच्या आहेत, स्केलर्स किंवा व्हेक्टर. तर स्केलरमध्ये कोण कोण येतं, लेंथ, डिस्टन्स, एरिया, व्हॉल्यूम, मास, टेम्परेचर, स्पीड, प्रेशर आणि बरंच काही. त्याचप्रमाणे व्हेक्टर्समध्ये काय येतात, डिस्प्लेसमेंट, वेट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, मोमेंटम, फोर्स आणि सो ऑन. आता या फिजिकल क्वांटिटीज आहेत ना, त्या सगळ्याचं मेजरमेंट होतं, आणि ती SI मधली युनिट्स कुठली आहेत ते लक्षात घ्या. एरिया m², लेंथ m, व्हॉल्यूम m³, टेम्परेचर डिग्रीज, वेलॉसिटी मीटर्स पर सेकंड, एक्सेलरेशन मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. हे आपण बघणार आहोत, वेलॉसिटी, एक्सेलरेशन, मोमेंटम आणि फोर्स वगैरे. आणि फोर्सचं युनिट आहे न्यूटन. आणि जेव्हा आपण आयदर कॅपिटल N लिहितो किंवा N स्मॉलनी सुरू होतो, न्यूटन, आणि त्याची व्हॅल्यू काय, 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ह्या युनिटला डिराइव्ड युनिट असं म्हणतात. ओरिजिनल युनिट काय, मीटर, सेकंड आणि केजी हे ओरिजिनल युनिट्स आहेत, आणि न्यूटन हे डिराइव्ड युनिट आहे, म्हणजे त्याच्यावरती बेस करून जे युनिट म्हणतो त्याला आपण डिराइव्ड युनिट म्हणतो, आणि ते फोर्सचं युनिट आहे.